सांगली जिल्हा सुरळीत चालवायचा असेल तर आमदार सुरेश खाडे यांना पुन्हा मंत्रिपद आणि पालकमंत्रीपद द्या, नागरिकांची जोरदार मागणी. सांगली जिल्ह्याच्या विकासाला गती द्यायची असेल, कायदा व सुव्यवस्था सक्षम ठेवायचा असेल आणि प्रशासनावर प्रभावी नियंत्रण ठेवायचं असेल तर आमदार सुरेश खाडे यांना पुन्हा मंत्रिपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. सन 2009 पासून मिरज मतदारसंघात आणि सांगली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यात आणि पक्षाचा विस्तार करण्यात आमदार सुरेश खाडे यांचे मोठे योगदान आहे. अनेक राजकीय चढउतारांमध्येही आमदार खाडे यांनी पक्षाची ताकद कायम राखली आणि कार्यकर्त्यांना एकत्र ठेवलं. जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याची क्षमता, प्रशासनाशी समन्वय साधण्याची ताकद आणि विविध घटकांना सोबत घेऊन काम करण्याची शैली यामुळे आमदार खाडे यांचं नेतृत्व वेगळं ठरलं आहे. अनेकांना राजकीय संधी देणं, नव्या नेतृत्वाला बळकटी देणं आणि कार्यकर्त्यांचे जाळे उभे करणे यामध्येही त्यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वी मंत्री आणि पालकमंत्री म्हणून काम करत असताना जिल्ह्यातील विकास कामांना वेग मिळाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा त्यांच्या हाती दिल्यास विकास आणि प्रशासन या दोन्ही क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडू शकतो. कुरघोड्यांच्या राजकारणात काही विघ्नसंतोषी मंडळींनी आमदार खाडे यांच्या मंत्रिपदाबाबत काही अपघाती प्रकार घडवला. तो आज जिल्ह्याला घातक ठरू लागला. आज सांगली जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी, अवैध व्यवसाय सर्वच बाबतीतले क्षेत्र डोळी जड झाले आहे. वाढती गुन्हेगारी, अवैध व्यवसाय आणि विविध प्रशासकीय प्रश्न यावरून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याला सक्षम आणि प्रभावी नेतृत्वाची गरज असल्याचं मत अनेक स्तरांतून पुढे येत आहे. जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक प्रश्न सोडविण्याची क्षमता आमदार सुरेश खाडे यांच्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपद आणि पालकमंत्रीपद देऊन जिल्ह्याला नवी दिशा द्यावी अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आमदार सुरेश खाडे यांच्या बाबतीत राज्यातील वरिष्ठ नेतृत्व कितपत दखल घेतात, आगामी काळात सांगली जिल्ह्याच्या राजकारणात कोणतं नवे समीकरण घडतं याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.